नेतृत्व आणि कर्तृत्वाचा सुरेख संगम, विकासाचा दूरदृष्टिकोन आणि जनसेवेचा अखंड ध्यास. धुळे जिल्ह्याचे मानबिंदू आणि आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय श्रीमंत राजे विकासरत्न सरकार साहेब रावल यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक आणि कोटी कोटी शुभेच्छा. साहेब, आपली ही यशस्वी वाटचाल आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी असून आई भवानी आपणास उदंड, निरोगी आणि यशाचे अनंताचे आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभेच्छुक पैलवान रावसाहेब गिरासे, सरपंच, बेहेड, धुळे. वाढवण बंदरावर उभारणार जगातील सर्वात मोठी बाजार समिती. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मोठी घोषणा. राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि योग्य भाव मिळवून देण्यासाठी वाढवण बंदरावर लवकरच जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन मुख्य इमारतीचे उद्घाटन मंत्री रावल यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील बाजार समित्यांच्या आधुनिकीकरणाची सुरुवात आपण स्वतःच्या गावापासून करत असून मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या प्रमुख बाजार समित्यांनाही अद्ययावत सुविधा दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दोंडाईच्या सारख्या ठिकाणी परिसरातील हजारो शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त दर्जेदार सुविधा देण्यावर आपला भर आहे. तसेच वाढवण बंदरावरील या आगामी महाप्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा माल थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचेल आणि त्यांना मोठा आर्थिक फायदा होईल असा विश्वासही रावल यांनी व्यक्त केला आहे. या सोहळ्याला बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्यासह आमदार अनुप अग्रवाल, राम भदाणे, मंजुळा गावित आणि काशीराम पावरा आदी मान्यवर उपस्थित होते. की मार्केट कमिट्यांचा विकास करायचा, त्या विकासामध्ये साधन सुविधा व्यवस्था करायची आणि थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठपर्यंत आम्हाला पोहोचायचं. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पोहोचण्याच्या अगोदर पणन मंत्रीच्या गावामध्ये पणनची काय व्यवस्था आहे हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. आणि मला आज अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने महाराष्ट्राला दीपस्तंभ म्हणून आमची मार्केट ही उभं करण्याचं काम केलंय. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ही सुरुवात घरापासून झाली पाहिजे. खरं तर नारायण भाऊसाहेब आज सगळीकडनं सुरुवात. एकीकडनं आम्ही दोंडाईच्या मार्केट कमिटीचं मुख्य कार्यालयाचं लोकार्पण करत असताना दुसरीकडे मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आणि राष्ट्रीय स्तराचा बाजार, याच्यामध्ये मुंबई मार्केट, याच्यामध्ये आमचं नागपूर मार्केट, याच्यामध्ये पुणे मार्केट, या सगळ्यांना राष्ट्रीय स्तराचा बाजार याला आम्ही पुढच्या काळामध्ये डेव्हलप करणार आहे. आणि इतकंच काय तर राष्ट्राच्या पलीकडे माननीय मोदी साहेबांनी सांगितलंय की 7 समुद्र पार हा आमच्या शेतकऱ्यांचा माल पोहोचला पाहिजे, त्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. आणि म्हणून वाढवण बंदरावर जवळपास 1400 एकरवर जगातलं सर्वात मोठी मार्केट कमिटी हे महाराष्ट्राचा पणन विभाग स्थापन करणार आहे, ते सुद्धा मला या निमित्ताने सांगायचंय. आणि म्हणून या दोंडाच्या सारख्या छोट्या छोट्या कृषी उत्पन्न बाजार समिती, मग ते दोंडाच्या असेल, शिरपूर असेल, साक्री असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही कानाकोपऱ्यातला माल हा आमच्या राष्ट्रीय बाजारला पोहोचेल.